transducer. Transducer means what? That is used for converting one form of energy into another form of energy, that is called as a transducer. Then this is the basic block diagram for instrumentation system, or a basic block diagram for transducer. So in this, input is, that is nothing but variation in a physical quantity, and output is, that is another physical quantity in measurable form. So the transducer are used in instrumentation system to interface physical quantity with analytic analytical ones. तर ट्रान्सड्युसर जो आहे तो आपण काय करतो, इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम मध्ये काय करतो, तर ट्रान्सड्युसर जो आहे ऍप्लिकेशन जे आहे यूज करतो. तर ट्रान्सड्युसर डिव्हाइस जो आहे की याच्यामध्ये आपण काय करणार आहे, की तुम्हाला लास्ट सांगितलंय की ट्रान्सड्युसर कशासाठी आपण यूज करतो, दॅट इज फॉर कन्वर्टिंग वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. तर इनपुट सपोज तुमचं फिजिकल इनपुट असेल, आउटपुट जे आहे आउटपुट क्वांटिटी पण काय असणार आहे, की सपोज फिजिकल असणार आहे, दॅट इज मेजरेबल फॉर्म मध्ये असणार आहे. तर याच्यामध्ये आपण फक्त काय करणार आहे, तर कन्व्हर्जन करणार आहे वन क्वांटिटीचं अनदर क्वांटिटी मध्ये. देन नेक्स्ट की आपण ट्रान्सड्युसरचं क्लासिफिकेशन जे आहे ते स्टडी केलं. तर ट्रान्सड्युसरचं क्लासिफिकेशन जे आहे दॅट इज, तर ट्रान्सड्युसर जो आहे दॅट इज क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ प्रिन्सिपल यूज्ड. तर क्लासिफिकेशन जे आहे कालच्या लेक्चरला सांगितलेलं की क्लासिफिकेशन जे आहे दॅट इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल यूज्ड, की प्रिन्सिपल जे आहे की कॅपॅसिटिव्ह असेल, इंडक्टिव्ह असेल और रेजिस्टिव्ह प्रिन्सिपल असेल. तर कॅपॅसिटिव्ह, इंडक्टिव्ह और रेजिस्टिव्ह प्रिन्सिपल वरती काय होणार आहे, तर ट्रान्सड्युसर जो आहे वर्क होणार आहे. देन लास्ट लेक्चरला आपण दोन टाइप स्टडी केले, दॅट इज ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर अँड पॅसिव्ह ट्रान्सड्युसर. सो ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर अँड पॅसिव्ह ट्रान्सड्युसर मीन्स व्हॉट? ऍक्टिव्ह मीन्स व्हॉट? इट requires external source for their operation, that is called as a passive transducer. की त्याचं एक्झाम्पल जे आहे आपण एलव्हीडीटी आणि आरव्हीडीटी स्टडी केलं. तर एलव्हीडीटी मीन्स व्हॉट? लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर. आणि आरव्हीडीटी मीन्स व्हॉट? रोटरी व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर जो आहे तो आपण स्टडी केला. देन active transducer means what? It does not require, or there is no need of external source for their operation, that is called as a active transducer. तर आपण active transducer स्टडी केलं. देन प्रायमरी ट्रान्सड्युसर अँड सेकंडरी ट्रान्सड्युसर जो आहे कन्सेप्ट स्टडी केला. तर प्रायमरी ट्रान्सड्युसर अँड सेकंडरी ट्रान्सड्युसर मीन्स व्हॉट? तर प्रायमरी ट्रान्सड्युसर मीन्स व्हॉट? की आपण काय करतो, वन फिजिकल फॉर्म दॅट इज कन्वर्टेड इंटू another physical form, that is called as a primary transducer. Then secondary transducer ची डेफिनेशन जी आहे ती स्टडी केली होती. तर सेकंडरी ट्रान्सड्युसर मीन्स व्हॉट? दॅट इज सेकंडरी ट्रान्सड्युसर आर फॉलोवर ऑफ प्रायमरी ट्रान्सड्युसर. तर सेकंडरी ट्रान्सड्युसर जे आहे दॅट आर दी फॉलोवर ऑफ प्रायमरी ट्रान्सड्युसर. तर फॉलोवर ऑफ प्रायमरी ट्रान्सड्युसर मीन्स व्हॉट? की याच्यामध्ये सेकंडरी प्रायमरी ट्रान्सड्युसरचं जे काय आउटपुट असेल ते ऍज अ इनपुट म्हणून आपण काय करतो, प्रायमरी ट्रान्सड्युसरला इनपुट म्हणून, सेकंडरी ट्रान्सड्युसरला इनपुट म्हणून पास करतो. तर एक्झाम्पल जे आहे बॉर्डन ट्यूब विथ एलव्हीडीटी सेटअप जे आहे ते स्टडी केलेलं. तर बॉर्डन ट्यूबला इनपुट काय दिलेलं तुम्ही? इनपुट जे आहे प्रेशर दिलेलं, आउटपुट काय होतं? डिस्प्लेसमेंट होतं. तर डिस्प्लेसमेंट मीन्स व्हॉट? की आपण कॉर्ड आणि पुलीच्या हेल्पने काय करत होतो, कोरची पोझिशन जी आहे ती नल पोझिशन, पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट किंवा निगेटिव्ह डिस्प्लेसमेंटला सेट करून एलव्हीडीटीच्या 3 कंडिशन्स ज्या आहे त्या ऑब्झर्व करत होतो. दॅट इज प्रायमरी अँड सेकंडरी ट्रान्सड्युसरचं एक्झाम्पल जे आहे ते आपण स्टडी केलं. देन नेक्स्ट टाइप जो आहे अॅनालॉग अँड डिजिटल ट्रान्सड्युसर. तर अॅनालॉग अँड डिजिटल ट्रान्सड्युसर मीन्स व्हॉट? की याच्यामध्ये इनपुट जे आहे की तुमचं
इलेक्ट्रिकल असेल, डिपेंड्स अपॉन युअर ऍप्लिकेशन. तर इनपुट तुमचा काय असणार आहे, सपोज फिजिकल क्वांटिटी असणार आहे आणि आउटपुट काय असणार आहे, दॅट इज आउटपुट इज इन अॅनालॉग फॉर्मॅट. तर अॅनालॉग ट्रान्सड्युसर मीन्स व्हॉट, आउटपुट तुमचं काय असणार आहे, अॅनालॉग असणार आहे. आणि डिजिटल ट्रान्सड्युसर मीन्स व्हॉट, की तुमचं इनपुट सपोज इलेक्ट्रिकल असेल किंवा एनी फिजिकल क्वांटिटी असेल, आउटपुट काय असणार आहे, डिजिटल फॉर्मॅटमध्ये असणार आहे. दॅट इज अॅनालॉग अँड डिजिटल ट्रान्सड्युसर. देन आपण नेक्स्ट जे आहे इलेक्ट्रिकल ट्रान्सड्युसर जे आहे लास्ट लेक्चरला स्टडी केलेलं. तर इलेक्ट्रिकल ट्रान्सड्युसर मीन्स व्हॉट, की याच्यामध्ये आपण काय करतो, तर नॉन इलेक्ट्रिकल सिग्नलचं कन्व्हर्जन जे आहे ते काय करतो आपण इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट करतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं की नॉन इलेक्ट्रिकल सिग्नल मीन्स व्हॉट, की नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटी, टेम्परेचर असेल, प्रेशर असेल किंवा फोर्स असेल, की एनी फिजिकल क्वांटिटी तुमचं काय असणार आहे, इनपुट असणार आहे आणि आउटपुट काय असणार आहे, इन द इलेक्ट्रिकल फॉर्मॅट मध्ये असणार आहे. तर इन इलेक्ट्रिकल फॉर्मॅट मीन्स व्हॉट, की याच्यामध्ये काय असणार आहे, तर आउटपुट जे आहे ते तुमचं करंट और व्होल्टेज फॉर्मॅट मध्ये काय असणार आहे, आउटपुट असणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रिकल ट्रान्सड्युसर. तर इलेक्ट्रिकल ट्रान्सड्युसरच्या अपोजिट जो आहे दॅट इज इनव्हर्स ट्रान्सड्युसर असतो. तर इनव्हर्स ट्रान्सड्युसर मीन्स व्हॉट, की याच्यामध्ये आपण काय करणार आहे, इलेक्ट्रिकल क्वांटिटीचं कन्व्हर्जन कशामध्ये करणार आहे, नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये कन्व्हर्जन करणार आहे. तर इलेक्ट्रिकल आउटपुट जे आहे ते तुमचं कशामध्ये असणार आहे, दॅट इज व्होल्टेज अँड करंट पॅरामीटर मध्ये आपण काय करणार आहे, तर आउटपुट जे आहे एक्सप्रेस करणार आहे. तर ट्रान्सड्युसर, तर बेसिक कन्सेप्ट लक्षात आला. ट्रान्सड्युसर मीन्स व्हॉट, की आपण काय करणार आहे, वन क्वांटिटी जी आहे ती दॅट इज वन फॉर्म ऑफ एनर्जी that we will convert into another form of energy that is called as a transducer. तर ट्रान्सड्युसर लक्षात आलंय सगळ्यांना. ऍक्टिव्ह पॅसिव्हचं एक्झाम्पल जे आहे ते तुम्हाला शेअर केलं होतं, एलव्हीडीटी आणि आरव्हीडीटी. तर एलव्हीडीटी मीन्स व्हॉट, लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर. आरव्हीडीटी मीन्स व्हॉट, रोटरी व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर. लक्षात आले एक्झाम्पल. परत आपण डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. चॅट बॉक्स मध्ये शेअर करा. लक्षात आलंय सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये शेअर करा. परत आपण प्रत्येकाची डायग्राम जी आहे ती डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. चॅट बॉक्स मध्ये यस ऑर नो तुमचं जे काय आन्सर असेल ते शेअर करा. तर याच्यामध्ये फर्स्ट जे आहे परत ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह ट्रान्सड्युसर. तर ऍक्टिव्ह मीन्स व्हॉट, की याच्यामध्ये ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर मीन्स व्हॉट, दॅट इज इट डज नॉट रिक्वायर एक्सटर्नल सोर्स फॉर देअर ऑपरेशन. दॅट इज कॉल्ड ॲज अ ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर. तर याच्यामध्ये ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर जे आहे, की आपल्याला काही वेळा काय विचारलं जातं, कम्पेअर ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर विथ पॅसिव्ह ट्रान्सड्युसर. तर ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर जे आहे दॅट आर सेल्फ जनरेटिंग डिव्हाइस. तर ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर जे आहे दॅट आर सेल्फ जनरेटिंग डिव्हाइस आहे, बिकॉज विच ऑपरेट अंडर द एनर्जी कन्व्हर्जन प्रिन्सिपल. तर आपण ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मध्ये सेम पॉइंट स्टडी करणार आहे. तर पॅसिव्ह ट्रान्सड्युसर जे आहे, तर पॅसिव्ह ट्रान्सड्युसर जे आहे ते तुमचे एनर्जी कॉन्झर्वेशन प्रिन्सिपल वरती ऑपरेट होतात आणि ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर जे आहे एनर्जी कन्व्हर्जन प्रिन्सिपल वरती काय होतात, ऑपरेट होतात. तर इथं ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह जे आहे ते शेअर केलेलं आहे. तर ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर मध्ये ऍप्लिकेशन जे आहे कालच्या लेक्चरला सांगितले होते की फोटोव्होल्टाईक सेल असेल, थर्मो इलेक्ट्रिक असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक असेल, पिझो इलेक्ट्रिक असेल, केमिकल किंवा अदर ऍप्लिकेशन्स मध्ये आपण काय करतो, ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर जो आहे तो यूज करतो. तर आपण ऍप्लिकेशन जे आहे ते स्टडी केलेले ऍप्लिकेशन थर्मोकपल, थर्मिस्टर किंवा पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्युसर जो आहे तो आपण कालच्या लेक्चरला डायग्राम जे आहे त्या स्टडी केलेला आहे. तर पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्युसर मीन्स व्हॉट, की हा जो आहे पिझो इलेक्ट्रिक क्रिस्टल आहे, क्वर्ट्झ क्रिस्टल. तर क्वर्ट्झ क्रिस्टलचं मॅन्युफॅक्चरिंग मटेरियल जे आहे कालच्या लेक्चरला सांगितलेले. तर रोसेल साल्ट असेल, क्वर्ट्झ क्रिस्टल असेल,
तर मॅन्युफॅक्चरिंग मटेरियल्स जे आहे क्वार्ट्ज क्रिस्टलसाठी काल सांगितलेले. तर या पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्युसर मध्ये आपण काय करतो, एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतो. तर हा क्रिस्टल आहे, ह्याच्यावरती आपण काय करणार आहे, प्रेशर अप्लाय करणार आहे. तर प्रेशर मीन्स व्हॉट, की आपण काय करणार आहे, इथं फोर्स अप्लाय करणार आहे. तर ज्यावेळी फोर्स अप्लाय करणार आहे, तर इथं तुम्हाला डायग्राम मध्ये काय दिलेलं, की सपोज स्प्रिंग आहे किंवा एनी इलास्टिक इलेमेंट घ्या, त्याच्या अक्रॉस तुम्ही काय करणार आहे, ज्यावेळी प्रेशर अप्लाय करणार आहे त्यावेळी सपोज स्प्रिंग काय होतीये, तुमची कॉम्प्रेस होतीये किंवा एक्सपांड होतीये. दॅट टाइम त्याच्या अक्रॉसचं आउटपुट व्होल्टेज जे आहे ते आपण काय करतो, तर व्होल्ट मीटर वरती मेजर करणार आहे. So when we will apply external force on to the quartz crystal, there will be a change in voltage. तर व्होल्टेज मध्ये काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजे तुम्ही इनपुट प्रेशर जसं अप्लाय करणार आहे त्यात टाइप मध्ये तुमचं काय होणार आहे, इथं आउटपुट व्होल्टेजच्या रिडिंग मध्ये काय होणार आहे, चेंजेस होणार आहे. सो दिस चेंजेस इज मेजर्ड बाय द करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ साऊंड ऑर अ व्हायब्रेशन. तर व्हॅल्यूज जे आहे ते आपण इथं व्होल्ट मीटर वरती क्रॉस चेक करणार आहे. देन पॅसिव्ह ट्रान्सड्युसरची डेफिनेशन जी आहे ती सांगितली होती. सो पॅसिव्ह ट्रान्सड्युसर मीन्स व्हॉट, इट इज अ ट्रान्सड्युसर विच नीड्स एक्सटर्नल सोर्स फॉर देअर ऑपरेशन, दॅट इज कॉल्ड ॲज अ पॅसिव्ह ट्रान्सड्युसर. तर आपण पॅसिव्ह ट्रान्सड्युसर जे आहे कन्सेप्ट स्टडी केला. तर पॅसिव्ह ट्रान्सड्युसर मीन्स व्हॉट, की याच्यामध्ये एक्सटर्नल सोर्सची रिक्वायरमेंट असणार आहे. देन पॅसिव्ह ट्रान्सड्युसर आर दॅट युजेस ऑडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर दॅट इज युज्ड ॲज अ एक्सटर्नल पॉवर सप्लाय. तर एक्सटर्नल पॉवर सप्लाय म्हणून आपण काय करतो, याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी जनरेटर जो आहे तो यूज करतो. Then this transducer produces the output signal in the form of vibration in electrical parameter like resistance, capacitance or inductance. तर पॅसिव्ह कंपोनंट जे आहे ते तुम्हाला सांगितलेले. तर पॅसिव्ह कंपोनंट कोणकोणते आहेत, रेजिस्टर असेल, कॅपॅसिटर असेल किंवा इंडक्टर असेल, दॅट आर दी पॅसिव्ह कंपोनंट्स. अकॉर्डिंग टू दॅट की आपण ऍप्लिकेशन्स जे आहे याचे पॅसिव्ह ट्रान्सड्युसरचे स्टडी केलेले. थर्मिस्टर असेल, पोटॅन्शिओमीटर टाईप ट्रान्सड्युसर असेल. तर पोटॅन्शिओमीटर तुम्हाला फर्स्ट युनिटमध्ये सांगितलेला. तर पोटॅन्शिओमीटर जो आहे दॅट इज काय, व्हेरिएबल रेजिस्टर आहे. तर व्हेरिएबल रेजिस्टर आपण कुठे यूज करतो, की आपल्या घरामध्ये फॅन रेग्युलेटर असेल किंवा जे काही रोटेटिंग नॉब्स असतात की त्या ठिकाणी आपण काय करतो, व्हेरिएबल रेजिस्टर जो आहे तो यूज करतो. तर व्हेरिएबल रेजिस्टर काय करतो, आपण क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट करतो किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट करतो. त्याच्यानुसार त्याच्या अक्रॉसचा रेजिस्टन्स जो आहे तो मेजर केला जातो. पॅसिव्ह ट्रान्सड्युसरचे ऍप्लिकेशन जे आहे ते शेअर केलेलं आहे. देन अगेन परत सांगते, प्रायमरी अँड सेकंडरी ट्रान्सड्युसर. तर प्रायमरी ट्रान्सड्युसर मीन्स व्हॉट, की आपण याच्यामध्ये काय करतो, दॅट इज वन फॉर्म ऑफ energy that we will convert into another type of energy. Means here primary transducer means what, suppose there is a mechanical device, so we can use also electrical device for this application. So in suppose mechanical device that convert physical quantity which is to be measured into mechanical signal, that is called as a primary transducer. किंवा इलेक्ट्रिकल असेल तर काय, की तुमचं इलेक्ट्रिकल डिव्हाइस असेल ते काय करणार आहे, की तुमची जी काय फिजिकल क्वांटिटी मेजरिंग असणार आहे दॅट विल बी कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल सिग्नल, दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रायमरी ट्रान्सड्युसर. सो सेम इथं इलेक्ट्रिकल जे आहे इंडिकेट केलेलं आहे, की आपण याच्यामध्ये काय करणार आहे, तर मेकॅनिकल डिव्हाइस असेल तर जी काही फिजिकल क्वांटिटी असेल, इनपुट तुमचं प्रेशर असेल, टेम्परेचर असेल, फोर्स असेल, डिपेंड्स अपॉन तुमच्या इनपुट वरती असणारे आउटपुट. जर मेकॅनिकल डिव्हाइस असेल तर मेकॅनिकल फॉर्मॅट मध्ये आउटपुट असणार आहे. इलेक्ट्रिकल डिव्हाइस असेल तर काय असणार आहे, आउटपुट तुमचं काय असणार आहे, इलेक्ट्रिकल सिग्नल असणार आहे. देन
नेक्स्ट जे आहे की सेकंडरी ट्रान्सड्युसर. तर सेकंडरी ट्रान्सड्युसर मीन्स व्हॉट की तुमचं इलेक्ट्रिकल सिग्नल जो आहे की सपोज इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे, तर इलेक्ट्रिकल डिव्हाइस मध्ये काय की तुमचं आउटपुट काय असणार आहे, इलेक्ट्रिकल सिग्नल असणार आहे. तर सेकंडरी ट्रान्सड्युसर मध्ये काय की त्याच्या अपोजिट आपण काय करणार आहे, फंक्शन परफॉर्म करणार आहे. की इनपुट तुमचं काय असणार आहे, इलेक्ट्रिकल सिग्नल असणार आहे आणि त्याचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये करणार आहे, तर मेकॅनिकल सिग्नल मध्ये करणार आहे. किंवा इलेक्ट्रिकल सिग्नल असेल तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतोय, सॉरी फिजिकल पॅरामीटर मध्ये करणार आहे. किंवा मेकॅनिकल डिव्हाइस असेल तर मेकॅनिकल सिग्नलचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये करणार आहे, तर फिजिकल क्वांटिटी जी काय रिक्वायर असेल त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, कन्व्हर्जन करणार आहे. दॅट इज प्रायमरी अँड सेकंडरी ट्रान्सड्युसर. तर एक्झाम्पल जे आहे काल लास्ट लेक्चरला सांगितलेलं की सपोज ही काय इनपुट क्वांटिटी काय तुमची प्रेशर आहे, प्रेशरचं कन्व्हर्जन आपण इथं काय करतो, प्री एंडच्या अक्रॉस डिस्प्लेसमेंट मध्ये. तर डिस्प्लेसमेंट जे आहे ऍज अ इनपुट म्हणून काय केलेलं आहे, या एलव्हीडीटी ला पास केलेलं आहे. तर एलव्हीडीटी काय करणार आहे की तुमचा एलव्हीडीटी जो आहे तो डिस्प्लेसमेंट मीन्स व्हॉट की कोर जो आहे तो तुम्ही दोन सेकंडरी वाइंडिंगच्या अक्रॉस सेंटरला सेट करणारे किंवा S1 वाइंडिंगच्या अक्रॉस सेट करणारे किंवा या S2 वाइंडिंगच्या अक्रॉस सेट करणारे. आणि अकॉर्डिंग टू दॅट 3 केसेस जे आहे ते आपण काय करणारे, ऑब्झर्व करणारे. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट असेल, निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट असेल किंवा नल पोझिशन असेल. तर नल पोझिशन मध्ये आउटपुट व्होल्टेज तुमचं काय येतं, 0 येतं. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट मध्ये काय की कोर S1 वाइंडिंगच्या अक्रॉस असतो, दॅट टाइम आउटपुट व्होल्टेज काय असतं, पॉझिटिव्ह असतं. आणि थर्ड कंडिशन काय की कोर ज्यावेळी S1 वाइंडिंगच्या अक्रॉस असणार आहे दॅट टाइम आउटपुट व्होल्टेज काय असणार आहे तुमचं, निगेटिव्ह असणार आहे. दॅट इज निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट कंडिशन जी आहे ती एक्सप्लेन केली होती. देन नेक्स्ट जे आहे की आपण ह्याच्यामध्ये काय स्टडी केलं, दॅट इज क्लासिफिकेशन बेस्ड अकॉर्डिंग टू ट्रान्सडक्शन प्रिन्सिपल यूज. तर आपण बेसिकली काय करणार आहे, 3 प्रिन्सिपल जे आहे ते स्टडी करणार आहे. कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्युसर, इंडक्टिव्ह ट्रान्सड्युसर अँड रेजिस्टिव्ह ट्रान्सड्युसर. तर 3 ऑपरेटिंग प्रिन्सिपल्स जे आहे ते आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे. देन याच्यामध्ये कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्युसर. तर फर्स्ट प्रिन्सिपल जो आहे कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्युसरचा इंडिकेट केलेला आहे. तर कॅपॅसिटिव्ह मीन्स व्हॉट, कॅपॅसिटर कंपोनंट. तर कॅपॅसिटर मीन्स व्हॉट, याच्यामध्ये काय असतं की 2 पॅरलल प्लेट जे आहे त्या तुम्ही काय करणार आहे, त्याच्या इन बिटवीन डायलेक्ट्रिक मटेरियल जे आहे ते प्लेस करणार आहे. तर कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्युसर मीन्स व्हॉट, दॅट इज the measurand is converted into change in capacitance. की तुमचा आउटपुट काय असणार आहे, इथं कॅपॅसिटन्स असणार आहे. तर इथं कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्युसर जो आहे तर इथं 2 पॅरलल प्लेट जे आहे इंडिकेट केलेल्या आहे. त्याच्या इन बिटवीन हा ब्लू कलरचा पोर्शन जो आहे दॅट इज नथिंग बट डायलेक्ट्रिक मटेरियल इंडिकेट केलेलं आहे. देन या 2 पॅरलल प्लेट मधला डिस्टन्स जे आहे डी ने रिप्रेझेंट केलेलं आहे. एरिया जो आहे याचा कॅपिटल ए ने रिप्रेझेंट केलेला आहे. सो ऑपरेटिंग प्रिन्सिपल जे आहे कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्युसरचं, दॅट इज गिव्हन बाय अ चेंज इन कॅपॅसिटन्स ऑकर्स either by changing distance between 2 parallel plates or changing the dielectric. तर आपण कॅपॅसिटन्स जो आहे सर्किटचा काय असतो, तर डी आणि ए वरती डिपेंड असतो. तर डी मीन्स व्हॉट, डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल प्लेट आणि ए मीन्स व्हॉट, एरिया ऑफ दिस डायलेक्ट्रिक मटेरियल. की याच्या अक्रॉसचा जो काय एरिया असणार आहे तो ए ने रिप्रेझेंट केलेला आहे. तर याच्यामध्ये की रिलेशन जे आहे कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्युसर, तर इक्वेशन फॉर्म्युला जो आहे तो आपण काय करतो, सी इज इक्वल टू एप्सिलॉन ए डिवायडेड बाय डी ने. तर कॅपॅसिटन्स जो आहे क्रॉस सेक्शनल एरियाला काय असतो, प्रपोर्शनल असतो आणि डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल प्लेटला काय असतो, इनव्हर्सली प्रपोर्शनल असतो. तर स्टेटमेंट जे आहे ते फक्त लक्षात ठेवा, दॅट इज कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्युसर मध्ये प्रिन्सिपल जे आहे दॅट इज डिपेंड्स अपॉन आयदर बाय चेंजिंग द डिस्टन्स बिटवीन these 2 parallel plates or by changing the dielectric. तर एरिया जो आहे
तो चेंज करणार आहे. देन नेक्स्ट जे आहे नेक्स्ट ऑपरेटिंग प्रिन्सिपल जे आहे बेस्ड ऑन ऑपरेटिंग प्रिन्सिपल मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सडक्शन. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सडक्शन मीन्स व्हॉट की इथं फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन वरती काय असतं तर लॉ जो आहे प्रिन्सिपल जे आहे ते डिपेंड असतं. तर फॅरेडेजचे 2 लॉज आहे, फर्स्ट लॉ सेकंड लॉ. तर इथं काय केलेलं आहे की कोर आहे, कोर वरती काय केलेली आहे मॅग्नेटिक कॉइल जी आहे ती बाउंड केली आहे. याच्या अक्रॉस हा काय केलेला आहे मल्टीमीटर जो आहे किंवा व्होल्ट मीटर जो आहे दॅट इज कनेक्ट केलेला आहे. सो इन electromagnetic transduction the measurand is converted into voltage induced in the conductor by changing magnetic flux in the absence of excitation. तर इथं काय आहे की फॅरेडेजचा फर्स्ट लॉ काय असतो तर याच्यामध्ये की आपण काय करणार आहे इनपुट जे आहे तुम्ही जे काही तुम्हाला इनपुट मेजरिंग क्वांटिटी जी काय आहे दॅट वी हॅव टू कन्वर्ट इनटू व्होल्टेज. तर व्होल्टेज मध्ये आपल्याला काय पाहिजे आउटपुट पाहिजे. तर आउटपुट कधी तुमचं जनरेट होणार आहे तर ज्यावेळी आपण इथं की तुमचं कोर आणि कॉइल मध्ये अट्रॅक्शन होणार आहे दॅट टाइम काय होणार आहे की सर्किट मध्ये मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ते जनरेट होणार आहे. तर मॅग्नेटिक फ्लक्स इज नथिंग बट व्हॉट दॅट इज मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. की इन जनरल तुम्ही तुमचं लोहचुंबक आणि तुम्ही एखाद्या लोखंडी वस्तूकडे काय करता ज्यावेळी लोहचुंबक नेता त्यावेळी काय होतं त्याच्यामध्ये अट्रॅक्शन होतं. तर अट्रॅक्शन मीन्स व्हॉट की त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते जनरेट होतं. तर मॅग्नेटिक फील्ड इज नथिंग बट मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहे ते जनरेट होतं. दॅट इज द मॅग्नेट आणि जी काही लोखंडी वस्तू असणार आहे त्याच्यामध्ये अट्रॅक्शन होतं. दॅट टाइम की तुम्ही काय करणार आहे तर ऍक्च्युअल सर्किट मध्ये आपण काय करणार आहे इलेक्ट्रिकल मध्ये तर व्होल्ट मीटर आउटपुट जे आहे व्होल्टेज मेजर करणार आहे की तुमचं कॉइल मध्ये जे काही ईएमएफ इंड्यूस होतंय तर कॉइल मध्ये जे काही ईएमएफ इंड्यूस होते ते आपण काय करणार आहे इथं मल्टी और व्होल्ट मीटर वरती ऑब्झर्व करणार आहे. दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सडक्शन. देन सेम इथं एक्झाम्पल जे आहे ते शेअर केलेले की बेसिकली काय की हे जे आहे मॅग्नेट आहे की कोर वरती काय केलेली आहे कॉइल जी आहे ती वाउंड केली आहे. त्याच्या अक्रॉस हा जो आहे ॲमीटर मल्टीमीटर असेल सॉरी व्होल्टमीटर असेल किंवा ॲमीटर असेल कनेक्ट केलेला आहे. देन इथं आपण काय करतोय हा मॅग्नेट ऍट रेस्ट. तर ज्यावेळी आपण काय करणार आहे कोरच्या अक्रॉस मॅग्नेट नेणार आहे दॅट टाइम त्याच्यामध्ये काय होणार आहे तर ईएमएफ जे आहे ते इंड्यूस होणार आहे ऍज वेल ऍज काय होणार आहे तर याच्यामध्ये अट्रॅक्शन होणार आहे. दॅट टाइम आपण फक्त काय करणार आहे आउटपुट जे आहे मल्टीमीटर वरती क्रॉस चेक करणार आहे. तर सिम्पल डायग्राम जे आहे त्या इंडिकेट केलेल्या आहे. फक्त मॅग्नेट जो आहे तो काय करणार आहे इथं मूव्ह करणार आहे. सिम्पल एक्झाम्पल शेअर केलेले आहे. देन क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्सड्यूसर दॅट इज अकॉर्डिंग टू photovoltaic transduction. So output काय आहे इथं that is based on classification जे आहे that is based on according to the principle of photovoltaic transduction. So photovoltaic transduction means what? That is in this we will convert whatever we have to measure input that we have to convert into voltage. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे व्होल्टेज मध्ये काय करणार आहे कन्वर्जन करणार आहे. दॅट इज व्हेन द जंक्शन बिटवीन डिसिमिलर मेटल्स इज इलिमिनेटेड. तर इथं डायग्राम मध्ये काय केलेलं आहे फोटोव्होल्टाईक ट्रान्सडक्शन जो आहे तो शेअर केलेला आहे. तर आपल्याला कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्युसरचं वर्किंग प्रिन्सिपल स्टडीसाठी आहे सिलेबस मध्ये. देन इलेक्ट्रोमॅग्नेटिकचं आहे आणि नेक्स्ट जे आहे की आपल्याला जे आहे अॅनालॉग
आणि डिजिटल ट्रान्सड्युसर कन्सेप्ट जो आहे तो सिलेबस मध्ये स्टडीसाठी आहे, तर तो पॉइंट शेअर करते. तर अॅनालॉग अँड डिजिटल ट्रान्सड्युसर तुम्हाला सांगितलं. सो अॅनालॉग अँड डिजिटल ट्रान्सड्युसर, अॅनालॉग अँड डिजिटल ट्रान्सड्युसर मीन्स व्हॉट, की तुमचा इनपुट क्वांटिटी. अॅनालॉग ट्रान्सड्युसर मीन्स व्हॉट, in this we will convert, that is input quantity, that is in the form of any physical format, that we will convert into analog output, that is nothing but which is continuous function of time. तर अॅनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल जे आहे ते तुम्हाला सांगितलं होतं. तर अॅनालॉग सिग्नल मीन्स व्हॉट, की तुम्ही काय करणार आहे, इनपुट तुमचं काय असणार आहे, तर अॅनालॉग सिग्नल मीन्स व्हॉट, इनपुट क्वांटिटी काय असणार आहे, दॅट इज व्हॅरिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर साइन सिग्नलने आपण काय करतो, अॅनालॉग सिग्नल जो आहे तो रिप्रेझेंट करतो. डिजिटल सिग्नल जो आहे तो आपण काय करतो, स्क्वेअर वेवफॉर्मने काय करतो, डिजिटल सिग्नल जो आहे तो रिप्रेझेंट करतो. तर अॅनालॉग अँड डिजिटल. तर अॅनालॉग सिग्नल मीन्स व्हॉट, की याच्यामध्ये काय असणार आहे, इनपुट तुमचं काय असणार आहे, की एनी इनपुट क्वांटिटी असणार आहे, दॅट वी विल कन्वर्ट इनटू अॅनालॉग आउटपुट. सो अॅनालॉग आउटपुट इज नथिंग बट, विच इज नथिंग बट कंटिन्युअस फंक्शन ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर कंटिन्युअस व्हॅरिंग सिग्नल जो आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम असणार आहे. सो दॅट इज नथिंग बट साइन रिप्रेझेंटेशन आपण डिनोट करतो. देन याचे ऍप्लिकेशन्स जे आहे ते शेअर केलेले आहेत. अॅनालॉग सिग्नल मीन्स व्हॉट, की याच्यामध्ये अॅनालॉग ट्रान्सड्युसरचे ऍप्लिकेशन्स जे आहे याच्यामध्ये स्ट्रेन गेज, LVDT, थर्मोकपल और थर्मिस्टर. सो दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ अॅनालॉग ट्रान्सड्युसर. देन नेक्स्ट जे आहे डिजिटल ट्रान्सड्युसर. तर डिजिटल ट्रान्सड्युसर मीन्स व्हॉट, याच्यामध्ये इनपुट तुमचं एनी इनपुट क्वांटिटी असणार आहे, त्याचं कन्वर्जन आपण काय करणार आहे, डिजिटल फॉर्मॅट मध्ये करणार आहे. तर डिजिटल फॉर्मॅट मीन्स आउटपुट तुमचं काय असणार आहे, दॅट इज इन द फॉर्म ऑफ 0 अँड 1. तर 0 आणि 1 फॉर्मॅट मध्ये काय असणार आहे, तुमचं आउटपुट असणार आहे, दॅट इज द डिजिटल ट्रान्सड्युसर. देन नेक्स्ट जे आहे ट्रान्सड्युसर अँड इनव्हर्स ट्रान्सड्युसर. तर डेफिनेशन जी आहे ती कालच्या लेक्चरला सांगितली होती. ट्रान्सड्युसर इज नथिंग बट व्हॉट, की आपण इलेक्ट्रिकल ट्रान्सड्युसरची डेफिनेशन स्टडी केली, दॅट इज we will convert non-electrical quantity into electrical quantity, that is called as a electrical transducer. And next is inverse transducer. तर inverse transducer means what, याच्यामध्ये आपण काय करणार आहे, नॉन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल क्वांटिटी जी आहे दॅट वी विल कन्वर्ट इनटू नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटी, दॅट इज कॉल्ड ॲज अ इनवर्स ट्रान्सड्युसर. देन नेक्स्ट जे आहे की सिलेक्शन क्रायटेरिया. तर कालच्या लेक्चरला सिलेक्शन क्रायटेरिया पण सांगितला होता, की सिलेक्शन क्रायटेरिया मीन्स व्हॉट, की आपल्याला ज्यावेळी एखादं डिव्हाइस परचेस करायचं असेल दॅट टाइम त्याचे स्पेसिफिकेशन्स जे आहे ते आपल्याला माहिती असले पाहिजे. तर स्पेसिफिकेशन्स जे आहे की ट्रान्सड्युसर असेल किंवा आपण याच्यामध्ये सेन्सर स्टडी करणार आहे, तर सेम कंपोनंट्स जे आहे ते आपण काय करतो, सिलेक्शन क्रायटेरियासाठी सिलेक्शन पॅरामीटर जे आहे ते यूज करतो. की ऑपरेटिंग प्रिन्सिपल, की ऑपरेटिंग प्रिन्सिपल सांगितलं की ट्रान्सड्युसर जो आहे रेजिस्टिव्ह प्रिन्सिपल वरती, इंडक्टिव्ह प्रिन्सिपल वरती किंवा कॅपॅसिटिव्ह प्रिन्सिपल वरती काय होतो, ऑपरेट होतो. देन सेन्सिटिव्हिटी. तर सेन्सिटिव्हिटी जी आहे ट्रान्सड्युसर असेल और सेन्सर डिव्हाइस असेल, sensitivity means what, that is change in output to change in input, that is called as a sensitivity. तर सेन्सिटिव्हिटी जी आहे ती आपण काय करतो, ट्रान्सड्युसरची सेन्सिटिव्हिटी जी आहे दॅट मस्ट बी सेन्सिटिव्ह, that must be sensitive to enough to produce detectable output. Then operating range. तर operating range means what, की minimum to maximum range device ची. then accuracy parameter. तर accuracy parameter means what, की तुमचं smallest change in input, that is nothing but accuracy. तर accuracy जी आहे ती आपण ॲक्युरसी जी आहे पॅरामीटर स्टडी करणार आहे. देन नेक्स्ट जे आहे
क्रॉस सेन्सिटिव्हिटी अँड नेक्स्ट पॅरामीटर इज एरर. तर एरर मीन्स व्हॉट की तुमचा एरर जो आहे की तुमची ऍक्च्युअल व्हॅल्यू आणि प्रॅक्टिकल व्हॅल्यू, तर दोघांमध्ये जो काही डिफरन्स येतोय दॅट इज नथिंग बट आपण काय करणार आहे, एरर म्हणून काय करणार आहे, रिप्रेझेंट करणार आहे. देन फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स, तर फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स जो आहे तो तुमचा जो काही ट्रान्सड्युसर सिलेक्ट करणार आहे त्याचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स जो आहे दॅट शुड बी फ्लॅट. देन लोडिंग इफेक्ट, तर लोडिंग इफेक्ट मीन्स व्हॉट की इनपुट आउटपुट इम्पेडन्स कंडिशन. इनपुट कंडिशन जे आहे तर इनपुट आउटपुट कंडिशन जे आहे ती तुमची काय असली पाहिजे, तर इथं तर इनपुट आणि आउटपुट लोडिंग कंडिशन जी आहे ती शेअर केलेली आहे की इनपुट इम्पेडन्स क्रायटेरिया जो आहे तो आपण क्रॉस चेक करणार आहे. देन नेक्स्ट पॅरामीटर इज एन्व्हायरमेंटल कॉम्पॅबिलिटी. सो एन्व्हायरमेंटल कॉम्पॅबिलिटी मीन्स व्हॉट की एन्व्हायरमेंटल कंडिशन की डिपेंड्स अपॉन युअर वेदर कंडिशन क्रायटेरिया जो आहे तो आपण क्रॉस चेक करणार आहे. आणि देन नेक्स्ट सिलेक्शन क्रायटेरिया जो आहे दॅट इज इनसेन्सिटिव्ह टू अनवॉन्टेड सिग्नल्स. तर इनसेन्सिटिव्ह टू मीन्स व्हॉट की अनवॉन्टेड सिग्नल्स जे काही जनरेट होणार आहे दॅट मस्ट बी ट्रान्सड्युसर जो आहे दॅट शुड बी हायली सेन्सिटिव्ह टू डिझायरेबल सिग्नल्स, की तुमचे जे काही सिग्नल्स जनरेट होणार आहे तर सेन्सिटिव्हिटी जी आहे ती हाय असली पाहिजे. देन नेक्स्ट जे आहे की आपण याच्यामध्ये डिव्हाइसेस जे आहे ते स्टडी करणार आहे. तर क्वांटिटी बिईंग मेजर्ड, तर क्वांटिटी बिईंग मेजर्ड मीन्स व्हॉट की तुमचं इनपुट जे आहे की सपोज फर्स्ट ऍप्लिकेशन दिलेलं आहे तर इथं 3 कॉलम दिलेले आहेत. क्वांटिटी बिईंग मेजर्ड, इनपुट डिव्हाइस, तर इनपुट डिव्हाइस जो काय असेल की जे ऍप्लिकेशन आपण यूज करणार आहे दॅट ऍक्ट्स ॲज अ सेन्सर, सेन्सर डिव्हाइस म्हणून ऍक्ट होणार आहे. आणि आउटपुट डिव्हाइसेस, सो आउटपुट डिव्हाइसेस मीन्स व्हॉट दॅट इज नथिंग बट ऍक्च्युएटर, की ज्याच्यावरती आपण काय करणार आहे आउटपुट जे आहे ते रिप्रेझेंट करणार आहे. की सपोज फर्स्ट एक्झाम्पल इज लाईट लेवल. So light level, in that we use light dependent register, that is LDR register. So LDR means what, light dependent register, or you can use photodiode or a photo transistor or a solar cell, that is acts as a sensor devices. So in this LDR application that we will study in detail. LDR means what, light dependent register. In that output that we will observe on actuator component. So in light level application, light, lamp, then LEDs, display devices and fiber optics, these components or elements acts as a actuator. So actuator components is given by लाईट ऍप्लिकेशन. लॅम्प वरती आपण काय करणार आहे, आउटपुट जे आहे ते ऑब्झर्व करणार आहे. देन सेकंड ऍप्लिकेशन टेम्परेचर असेल, की सपोज आपल्याला टेम्परेचर काय तुमची इनपुट क्वांटिटी आहे, तर टेम्परेचर साठी आपण कोणकोणते डिव्हाइसेस यूज करतो, थर्मोकपल असेल. तर हे जे आहे हा टेबल जो आहे तो तुम्हाला कधी युजफुल होईल की तुम्हाला सपोज MCQ बेस्ड एक्झाम असेल की त्याच्यामध्ये MCQ बेस्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन जो आहे तो विचारला असेल की फॉलोविंग डिव्हाइस इज स्पीड मेजरिंग डिव्हाइस. तर याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिले असतील की थर्मोकपल, स्ट्रेन गेज, टॅको जनरेटर असेल किंवा कार्बन मायक्रोफोन, 2-3 4 ऑप्शन दिले असणार आहे. तर त्याच्यामध्ये की तुम्हाला स्पीड मेजरिंग डिव्हाइसेस कोणकोणते ते माहिती असले पाहिजे. तर टॅको जनरेटर असेल, रिफ्लेक्टिव्ह और स्लॉटेड ऑप्टोकपलर असेल, डॉपलर इफेक्ट सेन्सर जे आहे दॅट ऍक्ट्स ॲज अ स्पीड मेजरिंग डिव्हाइसेस. सो these are the speed measuring devices. सेम की आपल्याला इथं फोर्स मेजरिंग किंवा प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेस जे आहे ते माहिती असले पाहिजे. स्ट्रेन गेज, प्रेशर स्विचेस, लोड सेल,
that acts as a pressure measuring devices. Then sound measuring devices कोणकोणते आहेत, तर कार्बन मायक्रोफोन, piezoelectric crystal, that are the साऊंड मेजरिंग डिव्हाइसेस. तर आपण याचा आउटपुट जे आहे की टेम्परेचरचा आउटपुट जे आहे की हीटर, फॅन, पेल्टियर इलेमेंट. तर पेल्टियर इफेक्ट जो आहे तो आपण काय करणार आहे या युनिटमध्ये स्टडी करणार आहे. प्रेशर और फोर्स मेजरिंग डिव्हाइसेस जे आहे ते इथं शेअर केलेले आहे. तर मोस्टली आपण लिफ्टमध्ये, जॅक्समध्ये, इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हायब्रेशन्समध्ये प्रेशर जो आहे कन्सेप्ट यूज करतो की तुम्ही कोणतेही प्रेशरचे ऍप्लिकेशन जे आहे ते शेअर करू शकता. तर लिफ्ट इन जनरल, लिफ्ट काय की तुमची लिफ्ट जी आहे की ज्यावेळी तुम्ही इनपुट प्रेस करता, जे काही स्विच असेल तुमचं की सपोज फर्स्ट फ्लोअर वरून सेकंड फ्लोअरला तुम्हाला मूव्ह व्हायचं, तर त्यासाठी काय की प्रेशरने तुमचं काय केलं जातं की लिफ्ट जी आहे ती मूव्ह केली जाते. दॅट इज नथिंग बट प्रेशर मेजरिंग डिव्हाइस आहे की इन जनरल एखाद्या ऍप्लिकेशन वरून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की सपोज एक्झाम्पल जे आहे ते सांगते, तुम्ही आन्सर सांगा. सपोज एक्झाम्पल जे आहे वॉशिंग मशीन आहे. तर वॉशिंग मशीन जे आहे कोणत्या टाईप मध्ये येते, प्रेशर मेजरिंग डिव्हाइस मध्ये येते की याच्यामध्ये काय आहे की वॉशिंग मशीन मध्ये आपण काय करतो, वेगवेगळे ऑपरेशन जे आहे ते परफॉर्म करतो की स्पिनिंगचं ऑपरेशन असेल, रिन्स असेल, तर डिपेंड्स अपॉन तुमच्या काय ऑपरेशन वरती काय करणार आहे आपण त्या टाईपचा सेन्सर जो आहे तो काय करणार आहे सर्किट मध्ये यूज करणार आहे. तर टेम्परेचर सेन्सर मध्ये की कालच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं RTD. तर RTD मीन्स व्हॉट, रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर. तर रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर जो आहे तो आपण मोस्टली काय करतो PT100 रेजिस्टर जो आहे तो सर्किट मध्ये यूज करतो. तर PT100 चा मिनिंग सांगा, कालच्या लेक्चरला सांगितलं होतं. व्हॉट इज PT100? PT100 सांगा काय आहे PT100 चा मिनिंग, चॅटबॉक्स मध्ये शेअर करा. व्हॉट इज PT100? RTD मध्ये आपण PT100 जे आहे पॉइंट एक्सप्लेन केलेला. PT100 मीन्स व्हॉट सांगा, PT100 काय असतं? PT100 मिनिंग सांगा. ऑनलाईन MCQ बेस्ड एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन जो आहे तो विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज PT100 किंवा PT100 स्टँड्स फॉर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ PT100? सांगा, चॅट बॉक्स मध्ये शेअर करा. व्हॉट इज मिनिंग ऑफ PT100 और PT100 स्टँड्स फॉर. आन्सर जे आहे ते सांगायचं PT100 च. कालच्या लेक्चरला सांगितलं होतं PT100. नेक्स्ट लेक्चरला परत सांगायचं, टाइम लिमिट जे आहे ते संपलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला परत सांगायचं PT100 स्टँड्स फॉर की PT100 चा मिनिंग काय, PT चा मिनिंग काय आहे आणि 100 चा मिनिंग काय आहे तो शेअर करायचा. आणि